श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि सुखाचा जाओ। तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, श्रावण महिना येत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सवाष्ण बायकांनी हातामध्ये एक तरी हिरवी बांगडी घालायचीच आहे आणि मी तुम्हाला यामागचं कारण काय आहे ते सांगणार आहे, त्याचे लाभ काय होतात ते देखील सांगणार आहे आणि त्यांच्या पाठचं सायंटिफिक कारण काय आहे ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि धार्मिक कारण काय आहेत ती सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा, श्रावण महिन्यामध्ये सवाष्णी बायकांनी हिरव्या बांगड्या घालाव्यात आणि घातल्याच पाहिजे। बघा, जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न ठरतं त्यावेळेस तिला हिरवा चुडा दिला जातो, हिरवी साडी तिला घालायला दिली जाते। बघा, बहुतेक शुभ गोष्टींमध्ये हिरवी कलर जो आहे किंवा हिरवा रंग जो आहे त्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे। हिरवी साडी, हिरवा कलर, हिरवा बांगड्या ज्या आहेत ती सुवासिनीची एक खूण मानली जाते। बघा, ज्याप्रमाणे आपण सुवासिन स्त्रिया जोडवी ही खूण मानतो सौभाग्याची, तसेच हिरवाचा रंग जो आहे तो शुभतेचं प्रतीक मानलं जातं। बऱ्याचदा देवीला देखील हिरव्या रंगाची साडी नेसवली जाते, हिरव्या रंगाचा चुडा अर्पण केला जातो। सवाष्ण महिन्याच्या आयुष्यामध्ये अखंड सौभाग्य टिकावं, सगळं काही सुखकर व्हावं, संसार सुखाचा व्हावा यासाठी जो आपला हिरवा चुडा आहे तो आपण घालत असतो आणि श्रावणामध्ये विशेषतः हिरवा चुडा, विशेषतः म्हणजे त्याला आपण हिरवी बांगडी म्हणू शकतो, ती तरी घातलीच पाहिजे। तर बघा, मला मान्य आहे आता बऱ्याच स्त्रिया या वर्किंग वुमन असतात, बाहेर कामाला जातात, बँकेमध्ये वगैरे इतर ठिकाणी कामाला ऑफिसेसमध्ये असतात, तर त्यांना त्या ड्रेस कोडवरती या हिरव्या बांगड्या सूट होत नाही। पण बघा, तुम्ही कितीही मॉडर्न व्हा पण एक तरी हिरवी बांगडी आहे ती तुम्ही हातामध्ये घाला। आपण कसं एखादा कडा घालतो, स्मार्ट वॉच घालतो वगैरे, तर त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या हातामध्ये एखादी हिरवी एकदम छोटीशी जी बांगड्या आहे ती तुम्ही घातली तर त्याच्याने काहीही तुमचा शो वगैरे जात नाही, तर त्याचा आपल्याला फायदा देखील होतो। आपला फायदा आहे त्यामुळे आपल्याला हिरवी बांगडी घालावी। 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे, एक तरी हिरवी बांगडी घालाच, कारण बघा, हिरवी बांगडी किंवा हिरवा रंग आहे तो सौभाग्याची खूण मानला जातो आणि श्रावणापासून सगळ्या सणांना सुरुवात होत असते। म्हणजे बघा, पुढे गणपती आहेत, नवरात्र आहेत, नवरात्रामध्ये सुद्धा नवरात्रीचे 9 दिवस ज्या बायका आहेत त्यांनी नवरात्रीमध्ये हिरवे रंगाच्या बांगड्या घातल्याच पाहिजे। त्यानंतर दिवाळी असते आणि त्यावेळेस देखील आपण या वेळेमध्ये व्रतवैकल्प्य काळामध्ये हिरव्या बांगड्या घालणे आवश्यक आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे आनंद येत असतो। हिरव्या बांगड्या हे आपल्या हिंदू धर्माचं एक प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ असतं आणि हिरवा रंग हा बुध ग्रहाशी जोडला गेलेला असतो आणि असं म्हणतात की हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू जर तुम्ही जवळ ठेवली तर बुध ग्रह प्रसन्न होतो। तुम्हाला माहीत असेल की तुम्ही जर ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषांकडे गेला तर ज्यांच्या कुंडलीमध्ये बुधाचा ग्रह जो आहे त्याचा दोष आहे, त्यामुळे त्यांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावं लागतं। त्यामुळे हिरव्या रंगाची वस्तू तुम्ही जवळ ठेवा किंवा हिरव्या रंगाची बांगडी घातली तर बुध ग्रहाशी संबंधित जे दोष असतात ते सर्व काही नाहीसे होतात। श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंग हा निसर्गाचं प्रतीक मानलं जातं। तसेच हिरव्या बांगड्या या घालायच्याच आहेत। हिरव्या बांगड्या घातल्यामुळे नकारात्मकता आपल्यापासून दूर राहते, तसेच सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या आजूबाजूला संचार करते। कोणी कितीही वाईट विचाराने आपल्याकडे पाहिलं, आपल्याकडे बघून वाईट विचार केला तर त्याचा आपल्यावरती वाईट परिणाम होत नाही। आणि बघा, शक्यतो काचीची हिरवी बांगडी घालण्याला महत्त्व आहे, प्लॅस्टिकची बांगडी घालण्याला काही महत्त्व नाही। हिरव्या बांगड्यांचा जो आवाज होतो तर
त्यामुळे काय होतं, यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। बघा, आपण जेव्हा कामं करत असतो त्यावेळेस हातातल्या बांगड्यांचा छुनछुन असा आवाज येतो आणि त्यामुळे वातावरणात जे काही म्हणजे सकारात्मकता निर्माण होते। आपल्या अवतीभोवती जी काही इडापिडा आहे त्याचा नायनाट होत असतो आणि परिणामी आपण जे काही कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या कामामध्ये यश मिळत असते। बघितलं किती हिरव्या बांगड्या घालण्याचे फायदे आहेत। आपल्याला असं वाटतं की काय याच्यामुळे नक्की काय होतं, तर बघा, पूर्वीची काही लोक सांगतात की ते आपल्याला बोरिंग वाटतं, ह्या जुन्या प्रथा आहेत, आता काही नाही, आता नवीन पद्धतीने वागायचं। परंतु जुनं ते सोनं असतं, यात काही खोटं नाही। आणि हिरवा रंग जो आहे तो माता पार्वतीने शंकरांना प्रसन्न करण्यासाठी देखील घातलेला होता। तसेच हिरवा रंग घालून आपण श्रावणामध्ये पूजा केली तर महादेव नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात। आणि काचेच्या हिरव्या बांगड्या शक्यतो का घालाव्यात, कारण काच ही वाळूपासून बनवली जाते आणि वाळू हे एक सृष्टीचं प्रतीक मानलं जातं। म्हणजे सृष्टीच्या प्रतीकमध्ये माती असते, पाणी असतं, त्याचप्रमाणे वाळू देखील सृष्टीने तयार केलेली असते। त्यामुळे काचेच्या बांगड्या ही सृष्टीतून आलेली एक गोष्ट आहे आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या असतात, त्या घातल्यामुळे आपल्या हालचालींमुळे ते आपल्या शरीराला टच होतात, त्या वाचतात, त्यामुळे रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन जे असतं ते देखील चांगलं होतं। त्यामुळे आपल्याला हिरव्या बांगड्यांचा सायंटिफिकली सुद्धा परिणाम आहे। तर न चुकता न विसरता आणि तुम्ही जेव्हा पण हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्ही हिरव्या बांगड्या घाला। फक्त बघा, मी सांगते म्हणून श्रावणातच तुम्ही हिरव्या बांगड्या घालू नका, तर रोज तुम्ही किमान 2 तरी हिरव्या बांगड्या तुमच्या हातामध्ये घातल्याच पाहिजे। याच्यामुळे वाईट तर 100% होणार नाही, झालं तर चांगलंच होणार आहे। तुम्ही घाला, तुम्हाला अनुभव नक्की येईल आणि तुम्ही 10 लोकांना नक्की सांगाल की नाही, तुम्ही हिरवी बांगडी घातलीच पाहिजे, कारण बघा त्यामुळे असं होतं तसं होतं। मला सुद्धा पहिली फारशी सवय नव्हती, एखादा म्हणजे बोलतात ना गोट वगैरे येतो त्या टाईपची मी बांगडी घालायची। पण आता आपण जेव्हा माहिती घेतो, पुस्तकं वाचतो किंवा कुठेतरी काहीतरी वाचतो त्यावेळेस आपल्याला त्यामागची काही खरी कारणं असतात ती समजतात। तसेच मला या बांगड्यांविषयी कारणं समजलेली आहेत, त्यामुळे मी देखील हिरव्या बांगड्या वापरते। आणि बघा, एक तरी हिरवी बांगडी माझ्या हातामध्ये असते। काही आपल्याला अनुभव आले ना तर ते आपण कोणाला सांगितले, त्याचं त्यांना फायदा झाला तर त्याचं कुठे ना कुठेतरी आपल्याला फळ मिळतच असतं। तर बघा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती। आणि बघा, शेवटी विश्वास हा ठेवण्यावरती असतो। तुम्हाला जर आवडलं, तुम्हाला जर व्हिडिओमधली माहिती पटली, तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओतली माहिती फॉलो करू शकता आणि नक्कीच अनुभव घेऊ शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला मग उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि हो, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका।